पांडुरंग आमरे साहेबांनी खूप लोकांसाठी चांगलं केलंय, अति चांगलं केलंय आणि ह्याच्या पुढे पण ते करतील. माणसांनी तसं त्यांना साथ दिली पाहिजे. हा जो फॅमिली केअर ट्रस्टच्या वतीने हा कॅम्प फ्री मेडिकल चेकअप कॅम्प राबवला आहे. तो लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि गोरगरीब लोक जवळपासची राहणारी वयस्कर आहेत त्यांना ह्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. काय सांगाल आज तुम्ही मेडिकल कॅम्पला आलात? मेडिकल कॅम्पला कशा प्रकारे फायदा होते आणि ज्यांनी आयोजन केले पांडुरंग आमरे यांनी त्यासंदर्भात काय सांगू? चांगलं आहे ना, चांगली गोष्ट आहे सगळं. आम्ही आता आजारी माणसं, आम्हाला कोण हे करणार? दव्याला तरी किती पैसे आणायचे रोज उठून. तेव्हा आता जरा त्यांनी कॅम्प ठेवला की आम्हाला जरा हे देणार तर हे होते ना, जरा बरं वाटते. पांडुरंगांनी जो कॅम्प ठेवला आमच्यासाठी तो काही फायद्याचा आहे. आम्हाला जे लागते ते त्यांनी दिलेलं आहे. आजी काय सांगाल आज तुम्ही मेडिकल कॅम्प मध्ये या ठिकाणी आलात? शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग आमरे यांनी या कॅम्पचं आयोजन केलंय. कशा प्रकारे फायदा मिळतो काय सांगा? साहेबांनी आमच्यासाठी गरिबांसाठी खूप चांगलं काम केलंय आणि खूप आम्हाला त्याचा अभिमान आहे साहेबांचा. आजकाल कोण करत नाहीये. गरिबांकडे पैसे नाही एवढे कपवायला डॉक्टरकडे. आज त्यांनी गरिबी जाणून त्यांनी लोकांची सेवा करतायत. सेवा केल्याबरोबर त्यांची सेवा वाया जाणार नाही आणि ते नक्की आपली शिवसेना निवडून येणार आणि 100% येणार. हे माझं मत आहे. आणि दुसरं काय बोलू आता, साहेब सगळं यासाठी चांगलं करतात. माजी नगरसेवक होते, जवळपास 14-15 वर्ष राजकारणातून अलिप्त होते. पुन्हा एकदा राजकारणात आल्यामुळे सामान्य जनतेला याचा फायदा होतो. अगदी नक्की फायदा होतो. खूप चांगला फायदा होतोय. त्यांच्याकडे माणुसकी आपुलकी भरपूर आहे. त्यांच्या मायानेच माणसं जवळ येणार, इतकं त्यांच्या पोटात माया आहे. काय कशा प्रकारची मदत तुम्हाला झाली किंवा कशा प्रकारची मदत लोकांना होते, काय एक उदाहरण सांगू शकता? मला मदत म्हणजे आता हे डॉक्टरचं मला जे माझा हातचा प्रॉब्लेम आहे तर बाहेर मला एवढा पैसा मी भरू शकत नाही. मी एकटी बाई आहे, म्हातारी. माझ्या मागे पुढे कोणी नाही आहे. तर मला त्यांनी माझ्यासाठी पण केलं, ते खूप चांगलं केलंय आणि अति चांगलं केलंय. आज मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं. तुम्ही आंबोलीमध्ये राहता, आंबोलीचे रहिवासी आहात. तर आंबोलीकरांना या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून काय सांगाल, काय आवाहन कराल, काय सांगू शकता? आता काय सांगू मी, म्हणजे करतात ते खूपच चांगलं करतायत. मी यायचं येऊन फायदा घ्यावा, त्याचा लाभ घ्यावा आणि काय पाहिजे आहे की नाही. पण साहेब आमचे खूप चांगले आहेत, गरिबांसाठी खूप चांगले आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे आणि खूप चांगले आहेत ते. पांडुरंग आमरे साहेबांनी खूप लोकांसाठी चांगलं केलंय, अति चांगलं केलंय आणि ह्याच्या पुढे पण ते करतील. माणसांनी तसं त्यांना साथ दिली पाहिजे. शिंदे साहेबांचा आम्हाला सर्वांना आदेश आहे. तसेच आमचे माननीय माजी प्रेरणास्थान गजानन कीर्तीकर खासदार यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ह्या ज्या सेवा आहेत आमच्या सरकारमार्फत त्या सर्वांकडे पोचल्या पाहिजे, गोरगरीब जनतेपर्यंत. आणि त्यासाठी मी या कार्यक्रमासाठी झटत असतो, कारण माझा उर्वरित आयुष्य आता या समाजकार्यासाठी जाणार आहे आणि मला चांगले सहकार्य भेटलेले आहेत आणि त्यांचा मला पाठिंबा असतो, त्यांची ऊर्जा मला मिळते आणि त्या पद्धतीने मी काम करत असतो. आम्ही सर्व एकजुटीने काम करत असतो. आम्हाला पक्षाचं काम करायचं आणि समाजाची सेवा करायची. तुम्ही सांगताय आम्हाला पक्षाचं काम करायचे, समाजाची सेवा करायची. जेव्हा आंबोलीमध्ये चर्चा होती, आता पुन्हा एकदा आमरे साहेब जेव्हापासून सक्रिय राजकारणात परतलेत, आंबोलीकरांना याचा मोठा फायदा होतोय. मग तो शैक्षणिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो किंवा वैद्यकीय असो, खूप लाभ होतोय आमरे साहेब पुन्हा एकदा राजकारणात आल्यामुळे. अशी जेव्हा चर्चा होते, ती चर्चा ऐकल्यावर कसं वाटतं? सक्रिय म्हणजे ते सार्थक झाल्यासारखं वाटतंय? हो, सार्थक झाल्यासारखं वाटतंय. का माझ्या बरोबरच्या आयुष्यात मला आता हे सार्थकी लाभायचं आहे. तर मला जी पक्षाने आणि माझ्या नेते मंडळाने जी मला संधी दिली आणि गावातले सर्व मंडळी ते माझ्यावर प्रेम करणारे, माझे हितचिंतक आहेत, माझे मित्र आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यामुळे मी हे कार्य करत असतो आणि त्यांची ऊर्जा आम्हाला मिळते
त्या पद्धतीने मी लोकांची सेवा करतो आणि आम्ही सर्व टीम वर्क करून करत असतो की बाबा आपल्याला पुढे काय करायचंय, अजून पुढे कुठल्या योजना ऐकायच्या, लोकांपर्यंत गोरगरिबांकडे कसं पोहोचायचं. आमच्या सरकारच्या माध्यमातून खूप योजना आहेत त्या आम्हाला गोरगरिबापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि ते पोहोचवण्याचं काम मी करतो. तुम्ही सांगता की सरकारच्या योजना गोरगरिबांतर्फे पोहोचवण्याचं काम करते. त्या ठिकाणी फॅमिली केअर हॉस्पिटल जे आहे त्यांच्या मार्फत अँजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, बायपास सर्जरी आणि ब्रेन सारख्या मोठ्या आजारावर सुद्धा मोफत उपचार केले जाते. तर फॅमिली केअरच्या टाईप सोबत त्या संदर्भात काय सांगू शकतो? फॅमिली केअरचा त्याचा महात्मा फुले ह्याच्यातून आहे ते. तर त्याच्या हे मनीष झवेरी आहेत हे त्याचे ही व्यक्ती अशी आहे की ही पण समाजासाठी काम करणारे, गोरगरिबासाठी झटणारे आणि एकदम प्रेमळ स्वभावाचे. त्यांना ह्या कार्यात माझ्याबरोबर राहिल्याबरोबर बरं वाटते आणि मलाही ते भेटल्यापासून आनंद झाला. ते मला म्हणतात कुठलीही आपल्याकडे सेवा असेल ना, तुमच्याकडे काय काम असेल गोरगरिबापर्यंत पोहोचवायची ती सेवा आम्ही करू तुम्हाला देणार. आणि त्यासाठी मी यांचे खूप आभार मानतो आणि झवेरी यांचे. त्यांनी मला खूप चांगलं पाठबळ केलं, मला सपोर्ट केला आणि असंच पुढे त्यांनी करावा आणि आमच्या सर्वांच्या हातून जनतेची सेवा व्हावी हीच इच्छा आहे. सांगता की जनतेची सेवा होई हीच इच्छा आहे. तुमच्या कौतुक केलं जागेवरच मोठ्या प्रमाणात मेडिकल कॅम्पचा लाभ दिल्याबद्दल. कसं वाटतं जेव्हा स्वतः ज्यांनी सेवा केली जनतेची तीच व्यक्ती तुमचा आभार मानते, काय सांगा? साहेब, मला तर आभार त्यांचा मानावा लागेल कारण मला त्यांनी संधी दिली हे करण्यासाठी. आणि खरोखर सांगू ना की पांडुरंग आमरे साहेब त्यांच्यासारखा आपला पर्सन मी बघितलं नाही आतापर्यंत. म्हणजे लोक काय असतं आपलं त्यांच्याकडे सत्ता असते आणि लोकांसाठी काम करतात ते वेगळी वस्तू आहे, पण हातात काही पदं नसून आणि लोकांसाठी करायचं ते खूप मोठी वस्तू आहे. आणि इकडे मी बघितलं आहे की पूर्ण अंधेरीमध्ये की कुठेही ज्यांच्याकडे त्यांचं नाव ऐकलंय लोक त्यांना खूप प्रेम करतात. आणि मी तर जेव्हापासून त्यांना भेटलं आहे तेव्हापासून मला तर असं वाटतं की मी त्यांच्याबरोबर आपलं काम करत राहावं, 24 तास करत राहावं. 24 तास काम करत असताना शेवटी महत्त्वाचा प्रश्न आंबोलीकरांना कशा प्रकारे आवाहन कराल, कारण ही आज मेडिकल कॅम्प होतोय, येणाऱ्या भविष्याच्या दिवसात सुद्धा कशा प्रकारे लोकांना या माध्यमातून सेवा दिली जाईल? नाही, या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. कायम आमच्याकडे ज्या सरकारी योजना आहेत आणि माझ्या वतीने सुद्धा या सर्व जनतेकडे आंबोलीकरांना मी सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करत आहे. पण आंबोलीकरांना आणि माझ्या किवणी विभागातल्या या सहकार रोडच्या इतर विभागातल्या सर्व लोकांना एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या कार्यासाठी आणि आपल्या पाठिंब्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर तुम्ही या कार्यामध्ये आम्हाला सहभाग द्या आणि सहकार्य करा हीच माझी आंबोलीकरांना आणि सर्व जनतेला नम्र विनंती आहे. हे होते माझ्यासोबत पांडुरंग आमरे ज्यांनी आयोजन केलं या मेडिकल कॅम्पचं. आणि हे होते फॅमिली केअरचे मनीष झवेरी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं. फॅमिली केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा दिली एकाने आणि सेवेचा लाभ देत आहेत मनीष झवेरी. तसेच समजा मी नागेश कासगोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद.